नमस्ते शेतकरी बांधवांनो, किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विमा आहे त्यासंबंधीचं महाअपडेट घेणार आहोत आणि या महाअपडेटच्या माध्यमातून तुम्हाला 75% पीक विमा जो आहे, ज्याला किंवा उर्वरित पीक विमा किंवा सरसकट पीक विमा किंवा तुमचा जो काही जवळपास 7,150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, तर त्या सर्व पीक विमा टोटल महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते शेतकरी बांधवांनो, किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. तर आपण मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा शासन निर्णय आलेला होता आणि ज्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांसाठी पीक विम्याचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि त्यांना वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. तर या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे की जवळपास 3,965 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप हे टोटल झालेलं आहे, ज्या माध्यमातून अग्रिमचा पीक विमा देण्यात आलेला आहे, जो म्हणजे की तुमचा अधिसूचना काढून 25% पीक विमा वाटप करण्यात आलेलं होतं. तर आणि जो आता उर्वरित पीक विमा राहिलेला आहे, तर ह्या 7,150 कोटी म्हणजे जवळपास टोटल 8,000 कोटी रुपयाच्या पुढं ही रक्कम जाऊ शकते. तर 8,000 कोटी रुपयाचा 20%, कारण की मागच्या वर्षी जे काही महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये, कारण बीड जिल्ह्यामध्ये अगोदर कॅप अँड कप मॉडेल लावण्यात आलं, कप अँड कॅप मॉडेल लावण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मागच्या वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये हे मॉडेल लावण्यात आलेलं आहे आणि यानुसार फक्त पीक विमा कंपन्यांना त्यांच्या खर्चापोटी 15 ते 20% टक्केपर्यंतची अमाऊंट ठेवून घेता येते आणि उर्वरित सर्व रक्कम ही एकतर तुम्हाला राज्य शासनाला परत द्यावी लागते किंवा शेतकऱ्यांना वाटप करावे लागते. तर आता या अगोदर सरकारचं हे धोरण चालू होतं की जो विमा अगोदर वाटप झालेला आहे त्यानंतर आता उरलेला सर्व पीक विमा जो आहे, तर तो पीक विमा हा कंपन्यांकडून परत घ्यायचा. परंतु आता लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होतं आणि आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका, तर या पार्श्वभूमीवर सरकार कोणत्याही पद्धतीची रिस्क घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यामुळे हा तुमचा जो पीक विमा आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाईल असं कृषी मंत्र्यांमार्फत सांगण्यात आलेलं आहे. तर आता टोटल जो काही 3,500 कोटी जी बाकी रक्कम वाटप झालेली आहे आणि 400 कोटीचं जे काही वाटप राहिलेलं आहे, तर यामध्ये इव्हन राज्यामध्ये आता यावर्षीपासून आपण अपडेट घेतलेलं होतं की पर्यायी पीक विमा योजनेसाठी जे काही योजना आहे तर त्याचे देखील फेरतपासणी चालू आहे. परंतु आत्ताचा जो निधी आहे तर तो वाटप करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे, कारण की नांदेडमध्ये अगोदर जो काही पीक विमा वाटप झालेला होता तर तो खूप कमी प्रमाणामध्ये होता. त्यामध्ये यवतमाळ आहे, धाराशिव आहे, बुलढाणा, लातूर या जिल्ह्यांमध्ये अगोदरचा पीक विमा अधिसूचनेचा काही ठिकाणी वाटप झालेला आहे, काही ठिकाणी वाटप राहिलेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेण्याचं आहे की तुम्हाला जर अधिसूचनेचा पीक विमा भेटलेला असेल तरच तुम्हाला हा 25% पीक विम्याच्या नंतरची 75%ची अमाऊंट भेटेल असं नाही. ज्यांना 25% पीक विमा भेटलेला नसेल तरी देखील तुम्हाला हा उर्वरित पीक विमा भेटू शकतो आणि जर तुम्हाला 25% पीक विम्याची रक्कम भेटलेली असेल तरी देखील हा पीक विमा तुम्हाला नाकारला जाऊ शकतो, कारण की पुढील तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते जर नुकसानाचं जी तुमची पीक पेरा किंवा या माध्यमातून नुकसानाचा आढावा घेतला जातो, तर तो आढावाच्या माध्यमातून जर तुमचं नुकसान जर नाही दिसलं, तुमची मंडळ पात्र नाही झाली, तर मात्र तुम्हाला या अंतर्गत भेटू शकत नाही. त्यानंतर नाशिक, सोलापूर यामध्ये जर पाहिलं तर तो आणखी देखील तिथं वाटप बाकी होतं, परंतु तिथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यानंतर परभणी, जळगाव, धुळे, वर्धा, संभाजीनगर इथे बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचे क्लेम हे बाद करण्यात आलेले होते, त्यामुळे देखील तिथं कॉन्फ्लिक्ट क्रिएट झालेला होता. त्यानंतर सांगली, सातारा हे महत्त्वपूर्ण म्हणजे या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात जास्त पीक विमा वाटप झालेला आहे. त्यानंतर सांगली आणि पुणेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर सुरुवातीला जर तुम्ही पीक पेरणी करण्याच्या 60 दिवसापर्यंत जेव्हा तुम्हाला जर तिथं हे पीक पेरणी झालेली नसेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला
पीक विम्यासाठी तुम्ही पात्र होता आणि अशा संबंधीचा पीक विमा हा सांगली आणि पुणे इथं वाटप करण्यात आलेला होता. त्यानंतर जो पावसाचा खंड झालेला पीक विमा आहे तो त्याचं देखील वाटप थोड्याफार प्रमाणामध्ये नांदेडमध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर लातूरची काही मंडळी यामध्ये पात्र झालेली होती, काही मंडळं पुन्हा अपात्र झालेली होती. त्यानंतर नगर, यवतमाळ, नाशिक, त्यानंतर चंद्रपूर यामध्ये अधिसूचनेच्या पीक विम्यासाठी काही मंडळं पात्र झालेली होती. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आता लागू होऊ शकतो. त्यानंतर सांगली साताऱ्याचं जे काही अपडेट होतं तर त्यामध्ये जवळपास 2578 कोटी असा अधिसूचनेचा पीक विम्याची रक्कम तिथं वाटप करण्यात आलेली होती. आणि आता जो उर्वरित हा पीक विमा जो आहे तर तुम्हाला कदाचित 30 जुलैच्या अगोदर तुमच्या पूर्ण अकाउंटमध्ये हा पीक विमा जमा होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त तुमचा जो पुढील पीक विमा आहे, कारण की आता यावर्षी देखील तुम्ही पाहिलं असेल की बीड आहे, त्यानंतर धाराशिव आहे, लातूरचा काही पार्ट आहे, सोलापूरचा काही पार्ट, नगरचा काही पार्ट. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस 4-5 दिवस झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, पुढचेही काही महिने जे आहेत, कारण की यावर्षी पाऊस काळ चांगला आहे, त्यामुळे तुमचं जे काही सोयाबीन आहे, कांदा लावलेला असू शकतो किंवा उडीद, मूग या पिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमचं पीक विम्याचं जे काही पीक विमा लवकरात लवकर त्याचं भरून घेऊन त्यानंतर त्याचं जी काही KYC देखील खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण की बऱ्याच सारे शेतकरी बांधवांचा मेसेजेस येतात किंवा कॉल येतात की तुमचं KYC तुम्ही केलेलं नसतं, पीक विमा मंजूर झालेला असतो, तर पीक विमा कंपनीकडून देखील मंजूर झालेला असतो, परंतु तिथं पोर्टलवर देखील तसं दाखवलं जातं, परंतु तुमच्या अकाउंटमध्ये पीक विमा येत नाही कारण की KYC केलेलं नसतं. तर KYC करणं हे महत्त्वाचं आहे. KYC म्हणजे तुमचं पीक विम्याचं KYC नसतं, तर ते तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणं त्या प्रकारचं KYC आहे. तर ते KYC केलेलं असेल तर मात्र तुमच्या अकाउंटवर नक्कीच तुमचा पीक विमा जमा होतो. अशीच तुमचं जी काही नुकसान भरपाई होती, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई, त्याला देखील बऱ्याच सारे शेतकरी बांधवांच्या अडचणी आलेल्या होत्या. कारण की एखाद्या अकाउंटवर तुम्ही खूप सारे महिने जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले नसतील तर मात्र तुमचं अकाउंट हे इनॅक्टिव्ह केलं जातं. त्यासाठी तुम्हाला तिचं KYC करणं हे गरजेचं आहे. KYCसाठी तुमच्या अकाउंटला आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण असे अपडेट होते. यामध्ये प्रामुख्याने धाराशिव, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर हिंगोली, नाशिक, जालना, सोलापूर तर हे जिल्हे या पीक विम्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये इथं पीक विमा वाटप केला जाऊ शकतो. त्यानंतर नांदेडचं वाटप चालू आहे आणि जालन्यामध्ये तर कंटिन्युअसली खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे. नांदेडमध्ये पाहिलं तर अगोदर खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा वाटप झालेला होता. अधिसूचनेचा पीक विम्यासाठी खूप सारी मंडळ यामधली अपात्र ठरवण्यात आलेली होती, परंतु त्यानंतर आता जो आहे जवळपास 240 कोटीच्या आसपास हा पीक विमा किंवा 258 कोटीच्या आसपास हे वाटप जाऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. याबद्दलचे आणखी काही अधिकृत अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील. तोपर्यंत इथेच थांबतो. जय जवान, जय किसान, धन्यवाद.